खूप दिवसापासून चालू होतं की आज बनवून उद्या बनवून, पण आज फायनली ते मी करायला घेतलं होतं. त्यासाठी आलं आणि मिरची कोथिंबीर आहे ना मिक्सरमध्ये बारीक वाटलं होतं. हे पीठ आहे ना जे माझ्या ताईने मला दिलं होतं, पण त्या तांदळाच्या पिठामध्ये पण बरंच काय काय इन्ग्रेडियंट्स टाकलेत ज्याच्यामुळे त्याची टेस्ट खूपच छान होती. आणि मळताना पण त्यामध्ये हळद मीठ टाकून ते मळायचं होतं. तर हे जे मी वाटलं होतं सगळं कोथिंबीर आलं लसूण ते मिरची ते सगळं त्याच्यामध्ये मिक्स करून घेतलं, एकजीव करून घेतलं. आणि थोडंसं किंचित त्याच्यामध्ये ना मी लिंबू पिळलेलं आहे, जेणेकरून टेस्ट खूप असे मस्त हे होते. आणि पाणी टाकून छान असं मळून घेतलं आहे. असं खूप मळून घेतलं ना पीठ एकदम असं मऊसूत होतं. आणि एका छोट्याशा पातेल्यामध्ये ते ठेवलं होतं आणि मधोमध असा गोल करून घेतला होता, जेणेकरून आपल्याला त्यामध्ये ना तेल टाकायचं होतं गरम करून. हे मी आदल्या रात्रीच पीठ मळायला घेतलं होतं, कारण की ना ते छान असं भिजलं ना की छान असे वडे होतात, मुरतात. तर आज का मी हे पीठ मळून असं ठेवलं माहिती आहे का तुम्हाला? कारण की मला आहे ना कोंबडी वडे करायचे आहेत. आणि मला खूप आवडतात, त्यामुळं माझ्या ताईने मला हे पीठ दिलं होतं. तर ह्याचं कोमट तेल टाकायचं, जास्त गरम टाकायचं नाही आहे. तर अशा प्रकारे मी ते पीठ आदल्या रात्रीच मळून ठेवलं होतं. मग दुसऱ्या दिवशी चिकन आणलं होतं आणि काय होतं चिकन शिजायला ना खूप वेळ लागतो, म्हणून मी डायरेक्ट आहे ना कुकरलाच आहे ना आणि रस्सा करण्यासाठी आहे ना चिकन शिजायला टाकत होते. तर कांदा आधी मस्त परतून घेतला आणि स्वच्छ चिकन धुवून घेतलं होतं आणि ते त्यामध्ये टाकलं. आता कुकरला 2 शिट्ट्यांमध्ये आहे ना म्हणलं चिकन आहे ना शिजवून घ्यावं. तर मग काय होतं, चिकन जर कुकरला शिजवून घेतलं ना तर आदवेदला पण आहे ना आणि रस्सा राहतो, कारण की तो लहान असल्यामुळं ना तो काय तिखट खात नाही. तर अशा प्रकारे चिकन आहे ना मी शिजायला ठेवलं होतं. तर तोपर्यंत म्हणले ना वाटणाची तयारी करून घ्यावी. तर सुक्यासाठी कांदा टॅमॅटो चिरून ठेवला होता आणि म्हणजे आणि मसाला करण्यासाठी कांदा टॅमॅटो वाळकं खोबरं घेतलं होतं, आलं लसूण कोथिंबीर हे सगळं वाटण्यासाठी मी तयारी केली होती. आज सुक्कं पण करायचं होतं, नुसतं रस्सा भाजी करायची नव्हती. तर चिकन असं मस्त शिजून झालं होतं. तर एका त्या डिशमध्ये ना सगळं जे शिजलेलं चिकन आहे ना काढून घेतलं मी आणि रस्सा आहे ना बाजूला ठेवला होता आणि अद्वैतसाठी थोडा पातेल्यामध्ये पण काढून ठेवला. आणि मग म्हटलं चला आता तयारी करूया मसाल्याची. तर मग कढई गरम झालीच होती, मग तेल घेतलं त्याच्यामध्ये आणि जे आपण वाटण वाटलं आहे ना ते त्यामध्ये टाकायचं आहे. मग त्याच्या आधी तेलामध्ये ना माझ्या ताईने तिची घरी बनवलेला मसाला दिला होता, तो 1 चमचा टाकला आणि आमचा घरचा मसाला टाकला. आणि चिकन मसाल्याशिवाय ना काय भाजीला टेस्टच नसते. मी प्रत्येक म्हणजे चिकन करताना चिकन मसाला टाकतेच, कारण की त्याशिवाय मला ना चिकन खाल्ल्यागत वाटतच नाही. तर मस्त तेलामध्ये असा मसाला परतून घेतला आणि जे वाटण वाटलं ना आपण ते त्यामध्ये छान असं परतून घेतलं. आणि मीठ नंतर टाकायचं, जोपर्यंत तेल सुटत नाही ना वाटणाला तोपर्यंत छान असं परतून घ्यायचं. मग लास्टला आहे ना मीठ टाकलं होतं, त्यामुळे ना भाजीला छान अशी तर्री येते. म्हणून मी असं वाटण परतून घेतलं होतं. वाटण छान परतलं होतं, मग ते जे रस्सा होता ना आणि त्याच्यामध्ये टाकलं ते सगळं. आपला रस्सा रेडी झाला होता. आमच्या घरात आहे ना घट्ट आहे ना रस्सा अजिबात आवडत नाही. तर ह्याच्यातच पाणी टाकलं आणि जी छान उकळी आली की त्या रस्स्यामध्ये हे पाणी टाकून दिलं, त्यामुळे जास्त रस्सा वाढला. तसा पातळ छान असा रस्सा रेडी करून साईडला ठेवला होता. म्हणलं आता ना सुक्याची तयारी करून घ्यावी. तर कांदा जो आधी चिरून ठेवला होता तो छान असा परतून घेतला, त्यामध्ये टॅमॅटो हे परतून घेतलं. टॅमॅटो पण टाकलं ना तर सुक्कं चिकन खूप असं छान होतं, त्यामुळे टॅमॅटो पण टाकला होता आणि थोडंसं वाटण यानं शिल्लक ठेवलं होतं. सुक्या जरा म्हणजे सुकी भाजी पण वाढते आणि वाटणं टेस्ट पण येते सुक्याला, त्यामुळं. आणि हेच आपले मसाले परत जे रस्स्यामध्ये टाकले होते तेच परत मी सुक्यामध्ये मसाले सगळे टाकून आणि छान असं वाटण परतून घेतलं. आणि जे साईडला आपण चिकन ठेवलं आहे ना ते त्यामध्ये टाकलं आणि चवीनुसार मीठ हळद टाकून परतून घेतलं. तर ह्या सुक्कं रेडी होतच होतं. तर वरतून गार्निशिंगसाठी आहे ना कोथिंबीर टाकून घेतली. तर आता सुक्कं पातळ रेडी झालं होतं. आता वडे करायचे होते मला. वड्यांसाठी आपल्याला आहे ना एक कॉटनचं कापड लागणार होतं. आदल्या रात्री पीठ आहे ना भिजवलं होतं ना, त्यामुळे ते एकदम असं छान
पीठ आहे ना मुरलं होतं आणि वडे असे म्हणजे खूपच असं मस्त वास सुटला होता घरामध्ये. असं वाटलं तर कधी वडे बनवून आणि मी खाईल. तर मग वडे बनवायची तयारी चालू होती. तर मग हातामध्ये छोटासा उंडा घेतला पिठाचा आणि पाणी थोडंसं लावलं कापडाला आणि ते असं मस्त थापून घेतलं आणि मध्ये असं त्याला होल पाडायचं गोल छोटा करून आणि तेलामध्ये टाकला वडा. तर एवढे वडे खूप मस्त झाले होते. ह्याला कोंबडी वडे म्हणतात. तर चिकन केलं होतं सुक्कं पातळ आणि कोंबडी वडे. तर हे आखाड महिन्यात वडे केले जातात. पण हे पीठ आहे ना माझ्याकडं राहिलं होतं बरेच दिवस, कारण की मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं त्यामुळे ते बरेच दिवस राहिलं होतं. मग म्हटलं चला आज तरी बनवून खावं वडे. तर ह्याला कोंबडी वडे म्हणतात. तर अशा प्रकारे हे कोंबडी वडे झाले होते आणि असे टुमकन फुगले होते की आतमध्ये असं एकदम मस्तच झाले होते. खूप आवडले सगळ्यांना घरामध्ये. तर या सगळ्यांनी जेवायला. बाय.